आता पुण्यात जाऊया। पुण्याच्या कोथरूडमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे, कारण इथं सुद्धा गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावलेली आहे। जोरदार पद्धतीने पाऊस बरसतोय। सीता अन्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचल्याचं चित्र दिसतंय, तर सोसायटी लगतच्या दुकानांमध्ये सुद्धा पावसाच्या पाण्याचा फटका बसलेला आहे। ड्रेनेज लाईन तुंबली आहे। खरं तर साफसफाईची कामं करण्यात आलेली नाही, नालेसफाई झाली नाहीये आणि त्यामुळे याचा परिणाम असा झाला की ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे आणि ड्रेनेजचं पाणी सोसायटीमध्ये आणि आसपासच्या दुकानांमध्ये सुद्धा शिरलेलं आहे। तर पुण्यातल्या घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पर्यटकांनी काही ठिकाणी जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे। सतर्क राहावं पर्यटकांनी। जे कोणी वर्षा पर्यटनासाठी गेलेत त्या पर्यटकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच शेतकऱ्यांनी पेरणी करून घेण्यास हरकत नाही, तर पुणे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे। आपण पाहतोय रोहन, खरं तर पुण्यात पावसानं हजेरी लावलेली आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि नालेसफाईची कामं ही यंदा सुद्धा झालेली नाही आहेत। याचा पुरावा आहे की काही भागांमध्ये साचत असलेलं पाणी अक्षरशः सांडपाणी सुद्धा येतं इथे नाल्यांचं। काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? नेहा, अगदी बरोबर आहे। खरं तर पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं जी आहेत ती होणं गरजेचं होतं, परंतु ती कामं झाली नाही। पाऊस देखील लवकर आला आणि कामं जी आहेत ती निम्म्यामध्ये असताना रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये असे प्रकार जे आहेत ते पुणे शहरामध्ये पाहायला मिळत आहेत। मग इथे ड्रेनेज असेल किंवा इतर पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती साचताना पाहायला मिळत आहे। कारण मागील काही दिवसांपासून जर आपण पावसाचा सगळा पॅटर्न जर पाहिला तर अगदी कमी वेळामध्ये जास्त पाऊस जो आहे तो पडतो। मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस जो आहे तो शहरामध्ये पडतो आणि यामुळे अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळतात। तर शुक्रवार पासून हा सगळा पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये जोरदार सुरू झालेला पाहायला मिळतोय। अगदी पश्चिम घाटांवरती काठमाथ्यांवरती जे आहे ते पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट दिलेला आहे आणि याच्या माध्यमातून जे वर्षा विहार करायला फिरायला म्हणून गेलेले लोक आहेत, पर्यटक आहेत, त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। तर 31 ऑगस्ट पर्यंत अनेक पुण्यातील ठिकाणं जे आहेत ज्या ठिकाणी पर्यटक जाऊन गर्दी करतात ते बंद ठेवलेले होते। तरी देखील काल कुंडमाळ्यामध्ये प्रकार जो आहे तो घडला, दुर्घटना घडली आणि त्यामुळे पुन्हा जे आहे ते प्रशासन सतर्क झालेलं आहे। त्यांच्या माध्यमातून काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते सगळ्या पर्यटकांना केलं जात आहे। पुढील काही तास जो आहे तो रेड अलर्ट या घाटमाथ्यांवर दिलेला आहे आणि उद्यापासून देखील 3 दिवस अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो असू शकतो। पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे असेल किंवा कोकण घाटमाथा असेल या सगळ्या भागांमध्ये जो आहे तो अशा प्रकारचा 2 ते 3 दिवस पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा अंदाज काही वेळापूर्वी पुणे हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे आता नेमका पावसाची सगळी काळजी जी आहे ती पर्यटक असतील किंवा नागरिक असतील ते कसे घेत आहेत आणि जर काही स्थिती उद्भवली तर प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। सगळ्या यंत्रणांना याच मुद्द्यावर मला विचारायचं आहे रोहन, कारण रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं। पूरसदृश परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते आणि पर्यटक काही खरं तर पर्यटन स्थळावर जाण्यापासून थांबत नाहीत आणि त्यामुळे कोणत्या प्रकारे सुरक्षेची काळजी घेण्याच्या दृष्टीने यंत्रणा कशा प्रकारे अलर्ट झाल्यात याची माहिती थोडीशी। खरं तर मागील काही दिवसांपासून जसा पाऊस पडत होता मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हापासून ही सगळी यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। आपत्ती नियंत्रण कक्ष असतील ते अद्ययावत करणं असेल किंवा टाइम टू टाइम जो आहे तो सगळा रेकॉर्ड जो आहे तो या सगळ्या पावसाकडे ठेवलं जातंय। पुण्यातील अशा काही भाग आहे ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी सोडल्यानंतर काही सोसायट्यांमध्ये पाणी गेल्याच्या घटना ज्या आहेत त्या मागच्या वर्षी घडलेल्या होत्या। त्यामुळे आता खडकवासला धरण देखील भरत आलेलं आहे। खडकवासला धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रातून शहराकडे केला जाऊ शकतो आणि जर का मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस राहिला तर अगदी 50, 60, 70 हजार क्युसेक्सने देखील पाणी जे आहे ते नदीमध्ये सोडावं लागू शकतं आणि ते सोडल्यानंतर तशी परिस्थिती जी आहे ती शहरामध्ये कुठेही उद्भवली नाही पाहिजे। पुराचं पाणी जे आहे ते शहरामध्ये किंवा अनेक सोसायट्यांमध्ये जे जाताना पाहायला मिळत होतं ते होऊ नये यासाठी ही सगळी यंत्रणा जी आहे ती सध्या कामाला लागलेली आहे। नियंत्रण कक्षाने काही नंबर दिलेले आहेत। जर का काही पावसामुळे झाडपडीच्या घटना घडल्या। धन्यवाद रोहन या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय पुण्यात सुद्धा आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय।